मला खूप जणांचे कमेंट येतात की रीमा, बाहेर 3-3 घरची कामं करून तू घरचं काम, मुलं एवढं सगळं कसं काय एकटीने हँडल करते. तर तुमच्या सर्वांचे हे कमेंट ऐकून आहे ना, मी पूर्णपणे माझ्या मागच्या भूतकाळात निघून जाते. जेव्हा माझी मुलं लहान होती बाहेर, आता तर मी फक्त 3 घरची कामं करते, तेव्हा मी बाहेर 8-8, 9-9 घरची कामं करायची. तेव्हा एवढे 7-7, 8-8, 9-9 घरची कामं करून मुलांना सांभाळून घरातलं करणं मला खूपच कठीण जात होतं. पण म्हणतात ना, नवीन पण असतं आणि तेव्हा आपलं वय पण कमी असतं, तेवढीच आपल्यामध्ये एनर्जी असते, ताकद असते, हिंमत असते. जसं जसं आपलं वय वाढत जातं आपण थोडेसे आळशी होत जातो. आळशी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपल्या शरीरातली ताकद आणि तीच एनर्जी राहत नाही. तर माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं एकटीने केलं आहे. सोबत नवऱ्याची साथ होती, पण प्रत्येक वेळेला नवऱ्याला ते करणं जमत नव्हतं. एकटीने राहून बाहेरची कामं करून मुलांना सांभाळून मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं. आणि जेव्हा पण मला असे कमेंट येतात की रीमा, तू बाहेरची कामं करते, घर पण एवढं छान ठेवते, मुलांना सांभाळते, मुलांना एवढं छान शिक्षण देते, तेव्हा खरंच मला असं वाटतं की मी जे कष्ट केलेले आहेत त्याचे मला कोणीतरी माझी तारीफ करते, कोणीतरी माझं कौतुक करते आणि ते ऐकून मला खरंच खूप छान वाटतं. तर आता सध्याच्याला मला खूप छान कमेंट येत आहेत. फेसबुकवरनं मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे, ते बघून खरंच खूप छान वाटतं. आणि जर तुम्ही पण माझ्यासारख्या हाऊसवाईफ असाल, होम मेकर असाल, बाहेर पार्ट टाईम जॉब जरी करत असाल, तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींमधनं गेलेच असाल. जेव्हा पण आपण बाहेर कामाला जातो, आपली मुलं लहान असतात आणि आपल्याला कोणाचा सपोर्ट नसतो, जसं की मला नव्हता. माझी मुलं लहान असताना माझ्या मुलांना ना माझ्या आईवडिलांनी सांभाळलं आहे, ना माझ्या सासरच्या माझ्या सासूनी, नंदांनी किंवा दिरांनी आणखीन कोणी सांभाळलं आहे. माझ्या मुलांना लहानाचं मोठं मी स्वतः कष्ट करून मोठं केलेलं आहे आणि हे जे शिक्षण देते ते स्वतःच्या हिमतीवर देते. आणि खरंच आता माझी मुलं जेव्हा शिकून रांगेला लागत आहेत ते पाहून असं वाटतं आपल्या ज्या कष्टाचं फळ आहे हळूहळू का नाही होईना आपल्याला मिळत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या 40शीतल्या असलेल्या प्रत्येक महिलेला वाटत असेल, कारण आता 40शीत आल्यानंतर आपली मुलं हळूहळू रांगेला लागायला लागतात आणि तेव्हा आपल्याला वाटतं की खरंच आपल्या कष्टाचं चीज झालं. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी स्वयंपाकाची कामं करते. सध्या माझ्याकडे 3 घरी स्वयंपाकाची कामं आहेत. 3 घरी मी पहाटे सकाळी 6:15 वाजता जाते, 11 वाजता मी घरी येते. मला आजूबाजूचे घरचे कधी घरातलेच लोक म्हणतात की काय तू तर पार्ट टाईम जॉब करते, 5 तासात तर काम करून येते. पण त्यांना हे कळत नाही, जे कामं करायला आम्हा बायकांना घरात दिवसभर लागून जातो, ती कामं मी तिथे 5 तासात करून येते. जरी 2 घरात मी फक्त स्वयंपाकाचं काम करून येत असेल, तरी 3ऱ्या घरात मात्र माझं पूर्ण घरचं काम आहे. जे काम करायला आपल्याला पूर्ण दिवस लागतो ते काम मी तिथे 5 तासात करून येते. तेच 5 तासाचं काम करण्यासाठी माझी पूर्ण दिवसभराची एनर्जी जाते. पुन्हा मला ती एनर्जी एकजूट नवीन तयार करावी लागते, जेणेकरून घरी येऊन मी पुन्हा त्याच एनर्जीने काम करेन. आता सध्याच्याला 2 घरची कामं माझी झालेली आहेत. दुसऱ्या घरी मी डाळ भात, पालकची भाजी, चपाती, 2 प्रकारच्या इडल्या फ्राय केलेल्या आहेत. एका प्रकारची इडली आपण पोळी इडली फ्राय केली आहे, दुसऱ्या प्रकारच्या इडलीमध्ये मी कॉर्न टाकून, कांदा टाकून फ्राय केलं आहे. तर एवढं सगळं मी एकाच घरी बनवलेलं आहे. त्यानंतर ह्या घरी मी भांडे घासलेत, झाडू पोछा केलेला आहे. तर पूर्ण घरचं काम करायला एखाद्या बाईला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात जास्त एनर्जीने मी हे काम निपटवत असते. तर एवढा सगळा स्वयंपाक एका घरी केला आहे. त्यानंतर ह्या 3ऱ्या घरी आल्याच्यानंतर मी इथे पुलाव बनवलेला आहे, व्हेजिटेबल पुलाव बनवला. त्यानंतर मी इथे आलू पराठे बनवले. तर आज ह्यांच्याकडे पाहुणे येणार होते, त्यामुळे हा पुलाव बनवलेला आहे. 3 जण येणार होते, तर 3 जणांसाठी हा पुलाव बनवला आहे. त्यानंतर आलूचे पराठे मी टोटल 12 बनवलेले आहेत. तर इकडचं काम केल्यानंतर मला घरी जायचं आहे. बुधवार असल्यामुळे घरात नॉनव्हेज बनवायचं आहे. तर हे आहेत आलूचे पराठे, बघा किती छान दिसत आहेत ना. तर घरी गेल्यावर मला नॉनव्हेजची तयारी करायची आहे. जास्त काय नाही, फक्त झिंगा बिर्याणी म्हणजेच फ्रॉन्स बिर्याणी मी इकडे बनवणार आहे. तर इथे मी फ्रॉन्स बिर्याणीची पूर्ण तयारी करून घेतली. ते फ्रॉन्स टाकलेले आहेत, फ्रॉन्स थोडेसेच टाकलेले आहेत, कारण मुलगा बोलला की मम्मी फ्रॉन्स जास्त टाकू नका, कारण की फ्रॉन्सचा जो फ्लेवर येतो ना त्यामुळे बिर्याणीला खूप छान चव लागते. त्यामुळे थोडेसेच फ्रॉन्स टाकले. फ्रॉन्स मोठ्या साईजचे होते आणि मस्त अशी फ्रॉन्स बिर्याणी बनवली. त्यानंतर आज मला दिवसभर खूप सारी कामं आहेत. घरामध्ये लाडू संपलेले, जसं की आमच्या घरामध्ये सवय आहे दुपारचं किंवा रात्रीचं जेवण झाल्याच्यानंतर कुठलं तरी स्वीट खायची.
तर आता ते जे मी घरात बनवून ठेवते ते लाडू संपलेले आहेत. कधी लाडू, कधी शंकरपाळ्या, कधी करंज्या, असं काय ना काय मी घरातच स्वीट म्हणजे गोड पदार्थ बनवून ठेवते, जेणेकरून जेवण झाल्याच्यानंतर बाहेरचं खाण्यापेक्षा थोडंसं तरी घरचं म्हणजे घरातलंच गोड खावं. कसं बाहेरून जे आपण मिठाई वगैरे आणतो त्याच्यात गोडाचं प्रमाण जास्त असू शकतं. मग आपण जे घरात गोड बनवतो त्याच्यात आपण कमी साखरेमध्ये किंवा छोट्या साईजचे लाडू बनवून कमीत कमी गोड पण पोटात जाईल आणि गोड खाल्ल्याचं समाधान पण होईल. यासाठी मला आज लाडू देखील बनवायचे. तर आजचा पूर्ण दिवस खूपच हॅक्टिक होता आणि हा भात रात्रीचा होता. रात्रीच्या भातामध्येच मी प्रॉन्स बिर्याणी बनवली. बाहेरून काम करून आल्याच्यानंतर एवढी एनर्जी डाऊन होते की मला हा भात परतवताना खांदे दुखायला लागले होते. कारण 3 घरचं स्वयंपाक करून यायचं, 3 घरची कामं आवरून यायचं, त्यानंतर घरचं काम करायचं. तर आल्या पहिले मी प्रॉन्स बिर्याणी बनवली, कारण मुलगा खाऊन जाणार आहे आणि टिफिनमध्ये घेऊन जाणार आहे. त्यानंतर घर झाडायला सुरुवात केली. घर झाडून घेतल्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली. आपल्या बायकांना आहे ना दिवसभरातले 24 तास पण कमी पडतात घरची कामं आवरायला. माझी कामं का कधीच संपत नाही. एक काम झालं की दुसरं काम दिसतं, दुसरं काम झालं की तिसरं काम दिसतं. काही का असेना, पण मी माझ्यासाठी दुपारचे 2 तास झोपण्यासाठी नक्की काढते. कारण मी पहाटे लवकर उठते, रात्री झोपायला मला उशीर होतो, त्यामुळे मग मी दुपारच्या 2 तास तरी झोपते. अशी मस्त झिंगा बिर्याणी रेडी झाली. मग आम्ही सर्वांनी ती खाल्ली. दुपारी हे माझं छोटंसं बाळ त्याचा मस्तपैकी मेकअप केला, काजळ बिजळ लावलं आणि तिला असं लहान लहान बनायला खूप आवडतं. तर ही माझी मुलगी आहे. जसं सगळ्यांची शिफ्ट संपते म्हणजे कामाचा ओव्हर होतो, तसे आपली सेकंड शिफ्ट चालू होते. आपल्या बायका आपण गृहिणी असो किंवा जॉब करणाऱ्या असो, मग त्यांच्या जे जॉबवरनं घरी येतात आणि ज्या होममेकर आहेत त्यांची ही संध्याकाळची वेळ म्हणजे सेकंड शिफ्टची वेळ होते. आपल्याला ना कधी सुट्टी असते ना कधी आराम असतो. आपल्याला घरची कामं ही लागलेलीच असतात. तर संध्याकाळ झाली आणि पटापट लाडू बनवून घेतले, कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता. नवऱ्याची नाईट शिफ्ट चालू असल्यामुळे त्यांना नाईटला जायचं आहे, पण मला भरपूर कामं आहेत. आणि ह्या लाडूच्या नादामध्ये माझा चहा थंड होऊन गेला. आपल्या बायकांचं असं असतं ना की आपल्याला शांतीने चहा प्यायला पण वेळ नसतो. नेहमी खूप वेळा असं होतं की चहा कपात गाळून ठेवतो आणि काम करायच्या नाद्यामध्ये तो थंड होऊन जातो. चहा पियेपर्यंत चहा थंड झाला. पटापट लाडू वळून घेतले, कारण मला करायचा होता स्वयंपाक. किचनमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता घुसलेली बाई मी 9:30 वाजता किचनच्या बाहेर आली. लाडू करून घेतले आणि पटापट स्वयंपाकाला लागली. भाजी चपाती सगळाच स्वयंपाक करायचा बाकी होता. लाडू झाल्यानंतर पटकन एका डब्यामध्ये लाडू भरून घेतले. सर्वात आधी 2 लाडू देवाऱ्यावर ठेवले, देवाला दाखवले. प्लास्टिकच्या डब्यात काही पण भरताना मी आधी वास घेऊन बघते की डब्याला कसला वास तर नाही येते ना, कारण तुपातलं बनवलेले हे लाडू त्याला जर एकदा वास लागला की मग पूर्ण त्याची टेस्ट खराब होऊन जाईल. पटापट लाडू बनवून घेतले. ॲटलिस्ट हे 8 ते 10 दिवस तर नक्कीच पुरतील. प्रत्येकाला एक म्हटलं तरी प्रत्येक वेळेला खातो असं नाही, पण माझ्या नवऱ्याला तर नक्की लागतं. एखादा गोड मिठाई जेवणानंतर त्यांना नक्की लागते. आम्हाला फ्रूट असेल तरी आम्हाला फ्रूट पण चालून जातं. तर अशा प्रकारे पटकन लाडू बनवून घेतले. त्यानंतर शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवली, डाळ बनवली, भात बनवला, चपात्या बनवल्या. मिस्टरांना ताट वाढलं, लाडू पण दिला त्यांना टेस्ट करायला. आणि अशा प्रकारे ताट वाढून घेतल्याच्या नंतर मला बाकीचे भांडे वगैरे आवरायचे होते. आत्ता वाजले होते 8:30. 8:30 वाजता मी त्यांना ताट वाढून घेतलं, कारण ते 9 वाजता नाईटला जायला निघतात. ते गेल्याच्या नंतर पटापट भांडे घासून घेतले. भांडे घासेपर्यंत मला 10 वाजले, कारण लाडू वगैरे बनवलेले, परत एवढा सगळा स्वयंपाक बनवलेला, भांड्यांचा ढीग पडला होता. संध्याकाळी 6:30 वाजता किचनमध्ये घुसलेली बाई मी रात्री 9:30 वाजता मी किचनच्या बाहेर आली. तोपर्यंत माझं सगळं किचन वगैरे आवरून झालं होतं. अजून मला गॅस किचन कट्टा सगळं घासायचं होतं. ते माझं रोजचं डेली रुटीन आहे. किचन आणि गॅस जर मी घासला नाही तर मला असं वाटतं की मी काहीच काम केलेलं नाही आहे. ते काम केलं म्हणजे माझ्या कामाचा एंड झाला, माझं सगळं काम संपलं असं मला वाटतं. भांडी घासून बेसिंगमध्ये ठेवली आणि पटकन किचन कट्टा आणि गॅस घासून घेतला. हे सगळं असं रोजच्या रोज मी घासून घेते. दिवसातनं एकदाच घासणं होतं. दुपारी घासायची गरज पडत नाही. दुपारचा स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी फक्त पुसून घेते, त्यानंतर रात्री असं स्वच्छ घासून घेते. गॅस घासेपर्यंत मिस्टर ऑफिसला जायला निघालेले. थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप केला आणि पटकन जाऊन त्यांना बाय बोलून आली. घराबाहेर कोणीही जात असेल ना तर
जोपर्यंत गॅलरीत जाऊन त्यांना बाय म्हणत नाही ना तोपर्यंत मला समाधान वाटत नाही. तेवढ्यात मुलगा आला आणि इथे मस्ती करायला लागला, व्हिडिओ झूम इन झूम आऊट करायला लागला. शेवटी त्याला ओरडले मी, अरे बाबा माझा फोन जुना झाला आहे, तुझ्याकडनं काही जास्त कमी झालं तर माझा फोन बंद पडेल आणि माझ्या व्हिडिओची वाट लागेल. पटकन किचन गॅस धुवून घेतला आणि मग त्यानंतर जेवण वगैरे केलं. तोपर्यंत मुलांचं आणि नवऱ्याचं सगळ्यांचं जेवण झालं होतं. मी मात्र सगळी कामं आवरल्यानंतरच जेवते, कारण मग जेवल्यानंतर मग मोबाईल हातात घेते. मोबाईलवर माझं जे एडिटिंगचं वगैरे काम असतं ते सगळं करून घेते, कारण शक्यतो मला दिवसा व्हिडिओचं एडिटिंगचं काम करायला वेळ मिळत नाही, कारण माझ्या नवऱ्याची असते शिफ्ट वाईज ड्युटी, फर्स्ट सेकंड नाईट. त्यांची नाईट असली की मला दिवसा अजिबात वेळ मिळत नाही. फर्स्ट असेल की ते 4 वाजताच घरी येतात, त्यामुळे त्यानंतर वेळ मिळत नाही. तर असा माझा काहीतरी दिनचर्या असते. आपल्याला जर माहिती असेल ना की मिस्टर आपले ह्या टायमाला रोज 9 ते 6 कामाला जाणार आहे, मग त्या हिशोबाने आपण काम करू शकतो. पण शिफ्ट वाईज ड्युटी असल्यामुळे मला त्यांच्या कामाच्यानुसार मला माझी कामं करायला लागतात आणि मला रात्रीची वेळ सगळ्यात बेस्ट वाटते व्हिडिओ एडिटिंग करायसाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी सगळ्या गोष्टींमधनं वेळ काढल्यामुळे आणि माझ्या या मेहनतीमुळे, प्रयत्नामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे ही गोष्ट सांगायला मला खूप आनंद वाटतो की यूट्यूबबरोबरच आता माझा फेसबुक चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेला आहे आणि फेसबुक चॅनलकडनं सुद्धा माझी आता अर्निंग सुरू झालेली आहे. लवकरच ह्याच महिन्याच्या एंडपर्यंत मला फेसबुकचा पेमेंट माझ्या अकाउंटला जमा होणार आहे. ती देखील न्यूज व्हिडिओ सकट मी तुमच्याबरोबर शेअर करेल. पुन्हा एकदा माझ्या फेसबुक फॅमिलीला मनापासून धन्यवाद की एवढ्या कमी वेळात तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि माझं फेसबुक चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता त्याच्यात फेसबुकमधनं माझी पेमेंट सुरू झालेली आहे. हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं, त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा फेसबुकवर फॉलो करा.